पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ऐक ना, इथे आपण या दुकानात का आलोय? अगं आपण काल बोललो नाही का आपल्या पार्लरच्या ब्रँड अँबॅसेडर बद्दल? तिला भेटायलाच आपण इथे आलोय। त्या बुटीकची मालकीण नंदिनी सहाय। ते बघ ती तिथे उभी आहे। बापरे, किती सुंदर आहे गं ही। म्हणूनच इथे आलोय ना। चल ना चल। एक्सक्यूज मी, या प्लीज कम। कोणतं कलेक्शन बघायचं तुम्हाला? नाही, आम्हाला काही घ्यायचं नाहीये, आम्हाला थोडं तुमच्याशी बोलायचं होतं। बोला ना। ओके, मला तुमचं प्रपोजल आवडलं। तुम्ही सांगाल तेव्हा आपण शूट करू शकतो। या सगळ्यासाठी मी 25 लाख रुपये चार्ज करते आणि माझं हे वर्षभराचं कॉन्ट्रॅक्ट आहे। 1 वर्षानंतर तुम्ही माझं नाव किंवा फोटो तुम्ही तुमचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून यूज करू शकत नाही। मला माफ करा, 25 लाख रुपये ना ही माझ्यासाठी खूप मोठी रक्कम आहे, मला नाही जमणार। आणि हो, आम्ही जर तुम्हाला इतके पैसे दिले तर आमच्याकडे तर काहीच राहणार नाही। आय अंडरस्टँड, पण माझे चार्जेस हेच आहेत। उलट तुमचा बिझनेस अपकमिंग आहे म्हणून मी तुम्हाला कमी बजेट सांगितलं। कुठल्याही ब्रँड करून मी प्रिंट शूट किंवा व्हिडिओ शूट करण्याचे मी जास्त चार्जेस घेते। मान्य आहे मला, पण त्यांचा बिझनेस पण खूप मोठा असेल ना, माझा तेवढा नाही आणि खरंच मला नाही जमणार। आय एम सॉरी। एक सेकंड बसा तुम्ही। माझ्याकडे एक आयडिया आहे, कदाचित ती वर्क करू शकेल। तुम्हाला जर पटलं तर बघा। काय? आपल्या कामाबद्दल आपल्यापेक्षा कोणीच चांगलं सांगू शकत नाही आणि आपल्यापेक्षा जास्त जीव ओतून कोणी मार्केटिंग करू शकत नाही। तुम्ही इथे तिथे मॉडेल न शोधता तुम्ही स्वतः तुमच्या ब्रँडचे अँबॅसेडर व्हा। मी स्वतः? हो, मी माझ्या बुटीकसाठी असंच केलं होतं। म्हणजे आधी तुम्ही मॉडेल होता आणि नंतर हे बुटीक सुरू केलं का? नाही, मी सुद्धा तुमच्यासारखी लग्नानंतरच सुरुवात केली। सुरुवातीला हे दुकान खूप छोटं होतं, पण मी एका कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतल्यानंतर हे सगळं खूप बदललं। मी ती कॉम्पिटिशन जिंकली नाही, पण मी त्या सेमीफायनल पर्यंत गेले। मला त्या कॉम्पिटिशन मध्ये जो फेम मिळाला त्याचा फायदा या बिझनेस मध्ये झाला। नवीन उद्योजकांसाठी कॉम्पिटिशन होती का? मिसेस इंडिया। मिसेस इंडिया? हो, तुमची सगळी स्टोरी ऐकून मला असं वाटलं की तुम्ही सुद्धा हे करू शकता। नाही हो, काहीतरीच काय, मी इतकी सुंदर नाहीये। तुम्हाला कोणी सांगितलं की मिसेस इंडिया ही कॉम्पिटिशन सुंदरतेसाठी असते? या स्पर्धेमध्ये तुमच्या संपूर्ण पर्सनॅलिटीचा विचार केला जातो। फक्त तुमचं दिसणं नाही, तुमचं काम, तुमचे विचार आणि तुमचे कर्तृत्व हे सगळं बघितलं जातं। तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये मला ते गट्स दिसतायत, म्हणून मला असं वाटतंय की तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे। फारच मस्त आयडिया आहे, याचा विचार आम्ही नक्की करू। यू आर व्हेरी लकी। यू नो व्हॉट, उद्या स्पर्धेचा फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे आणि तुम्ही मला आज भेटलात। आय सजेस्ट टू यू की तुम्ही लगेच फॉर्म भरा आणि सबमिट करून टाका। हो चालेल। कुठे मिळेल आम्हाला हा फॉर्म? त्यांच्या वेबसाईटवर आहे, तुम्ही सर्च केलं की लगेच मिळेल। फॉर्म डाउनलोड करायचा, पण भरायला मात्र तुम्हाला स्वतः जावं लागेल। त्यांचा ऍड्रेस वेबसाईटवरच सापडेल तुम्हाला। मी नक्की विचार करेन। आता मी निघते आणि थँक्स। माय प्लेजर। चल प्राजू। प्राजू, हे मिसेस इंडिया वगैरे काय अगं? असं काय करते? चल ना। प्राजू, अगं नाही जमणार ग मिसेस इंडिया वगैरे। अगं पण नाही अगं, मला नाही घ्यायचंय कॉम्पिटिशन मध्ये भाग। अगं पण तू चल। ऐका ना। काय? मी? हो हो, ऐक ना ग, या दीदी आणि आपल्या दीदीची पर्सनॅलिटी एकदम सेम आहे ना? हो, चल ना आपण विचारूया त्यांना। दीदी, आम्ही ना आमच्या दीदीसाठी थोडी शॉपिंग करतोय,
पण ना आम्हाला फिटिंगचा अंदाज नाही येते. तुम्ही हे लॉंग जॅकेट जरा प्लीज ट्राय करून दाखवता का? म्हणजे ना आम्हाला अंदाज येईल की नेमका हा कसा दिसतोय. कारण त्यांची आणि तुमची पर्सनॅलिटी एकदम सेम आहे. नाही. हो ती करेल ट्राय, तिला काहीच प्रॉब्लेम नाहीये. हो. कम अश्विनी, प्लीज कम इन फ्रंट ऑफ द मिरर. कम कम कम. एकच सेकंड, मी आले. वाव अश्विनी, यू आर सो अमेझिंग. वाव दीदी, तुम्ही घातल्यावर हा जॅकेट आणखीनच सुंदर दिसतोय. पांड्या, माणसाने ना लायकीनुसार स्वप्न बघावी. जास्त मोठी बघितली की माणूस तोंडावर पडतो. म्हणून मी स्वप्न तेवढीच बघतो जेवढी माझी लायकी, म्हणजे जे मी करू शकतो तेवढे स्वप्न बघायचे. श्रेयस बाबा की जय. आजचं प्रवचन अप्रतिम. चुप रे. ए चाय घे, बरं वाटेल जरा. हे सूर्या, हे काय आहे? एकदम फडतू चहा बनवायला लागलायस तू आता. आपला चहा पूर्वीसारखाच आहे साहेब, पण कसं आहे ना, मूड खराब असला ना की चांगल्या गोष्टी सुद्धा वाईट लागतात. हे आगाऊ, जास्त बडबड करू नको, समजलं ना? मी काय म्हणतो भाई, आपण आहे ना टपरीत चेंज करायला पाहिजे. टपरी नाही, या टपरीवर आपण बसायलाच नको, आपण जागा चेंज केली पाहिजे. हा, हे पण भारी आहे. पण मग आपण बसायचं कुठे? अरे एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये किंवा कॅफेटेरियामध्ये बसायला हवं. तिकडे मोठ्या जागी बसलं ना की मोठी स्वप्न येतात, मोठ्या गोष्टी होतात आपल्या बरोबर. आपण इकडे बसतो टपरीवर, पण आपली स्वप्न पण सडकतात. काय बात करता साहेब, आपल्या टपरीवर बसून एका बिल्डरने समोर टॉवर बांधला आणि कटारियाने डायमंड दुकान काढलं. आपला चहा पिऊन ना साहेब, पण तुम्ही बसा मोठ्या हॉटेलमध्ये बसा. पण कसं आहे ना साहेब, तिथे आपल्यासारखी उधारी नाही चालणार. हा ए सूर्या, तुला फुल टॉस का दिला? तू सिक्सर मारतोय? तुला काय वाटलं आमच्याकडे पैसे नाही आहेत ना? वाघमारे साहेबांकडे तर खूप पैसे आहेत, त्यांना चिंता करायची काहीच गरज नाही. बिल कितीही आलं ना तर अश्विनी मॅडम आहेत ना बिल भरायला. त्यांचा बिझनेस जोरात सुरू आहे, आपल्याला माहिती आहे ना. अरे काही बडबड करतोस का? बोल ना इकडे. ऐक ना श्रेयस, बायकोच्या जीवावर जगतो मी. श्रेयस, बायकोच्या जीवावर जगतो. काय उधार ठेवला रे तुझा? लायकी काय तुझी माझ्याशी बोलतोस? अरे बाई सोड. ऐक ना, शांत. ए अक्कल आहे का तुला? काही पण बोलून जातो. जाय कामाशी काम ठेव, चल काम कर. नको तिथे डोकं लावतो. ए तुमचं काय? चहा प्या, बिल्डिंग बांधायची आहे ना, चहा प्या पटकन. ए भाई, तुला किती वेळा सांगितलं यार, रागावर जरा कंट्रोल ठेवत जा. तू चहावाल्याच्या कशाला नादी लागतोय? त्याच्यासोबत भांडण करशील तर रोडवर तुझा तमाशा होईल. हा चहावाला, याची लायकी काय रे? याच्याकडे ही टपरी टाकायचे पैसे नव्हते, माझ्याकडनं घेतलेले. हे आठवतं का रे? आणि हा माझी लायकी काढणार? मी उधारी ठेवतो याची? नाही पांड्या, आता ना मी नोकरी नाही शोधणार. आता मी माझा बिझनेसच काय आणि माझी जागा मी परत मिळवणार. जोपर्यंत मी बिझनेसमॅन बनत नाही ना आणि सक्सेसफुल होत नाही, तोपर्यंत या सोसायटीत माझी पद परत येणार नाही. अशू थांब ना. सत्याग्रहाला चालल्यासारखी कुठे चालली आहेस तू? जरा थांब ना आणि नीट माझं ऐक ना शांतपणे. अगं तू अशी अचानक का निघून आलीस तिथनं? मग काय करणार होतो आपण तिथे थांबून? मी इथे ना यायलाच नको हवं होतं. का?
अगं ती बाई एका फोटोसाठी केवढे पैसे मागत होती. अगं ती बाई एक ब्रँड आहे आणि तिनं त्याचेच पैसे मागितले. मला ना तिचा राग नाही आला, मला राग आलाय तुझा प्राजू. अरे कुणी काही बोलतं आणि तू उत्साहात सगळं करायला तयार होतेस. तिने माझ्या डोक्यावर क्राऊन काय ठेवला, गळ्यात साश काय घातला, तर तुला काय वाटायला लागलं मी मिसेस इंडिया कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायला हवा म्हणून? मॅड आहेस का तू? आशू, त्या बाईला जे योग्य वाटलं तुझ्यासाठी ते तिनं तुला सांगितलं. आणि हे बघ, तुझं पार्लर मोठं करण्यासाठी जर तुला या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या ना तर त्या तू केल्या पाहिजेस. अशू, तू माझ्यावर का चिडतीयेस? अगं सगळं माहित असूनही काय बोलतेस तू? अगं मी जो बिझनेस सुरू केलाय तोच मोठा करणं माझ्यासाठी एक नवीन चॅलेंज आहे. आणि आणखी नवीन काय काय सुरू करू मला सांग तू. आणि मी लाभ घेईन का मिसेस इंडिया कॉम्पिटिशन मध्ये भाग? घरातले तयार व्हायला हवेत ना. घरी जर मी मिसेस इंडिया मधला मी जरी काढला ना तरी एक नवीन तमाशा सुरू होईल. अगं मग नकोच सांगू ना घरात, त्यांना न सांगताच भाग घे. अजिबात नाही. प्रिटी ब्युटीच्या वेळेस जे झालं ते मला आत्ता परत घरात नकोय. आणि तसंही मी या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार नाहीये, तेव्हा माझ्यासाठी हा विषय इथेच बंद. आणि प्लीज तूही या विषयावर ना अजिबात बोलू नको. तुला जर या विषयावर बोलायचं नसेल तर नको बोलूस, पण मीही तुझ्याशी या विषयावर कधीच बोलणार नाही. काकू मी ना फक्त वॅक्सिंगचेच पैसे घेतलेत, क्लीनअपचे पैसे नको. 2-3 दिवसात तुम्हाला इफेक्ट कळेल आणि मग आवडलं तर पुढच्या वेळी पैसे द्या. अरे वा, किती गोड. अशा पार्लर मध्ये लोक पुन्हा पुन्हा येतील. पार्लर जागेवर राहिलं तर याल ना काकू. अरे श्रेयस, तू इथे कसा? अरे काकू, माझं ऑफिस आहे, मी कधी येऊ शकतो. कोण अडवणार मला? अश्विनी चल, मी येते. श्रेयस चल, येते. बाय. येते नाही, जाते. जा, परत येऊ नका. ए आणा रे. काय आणायला सांगताय? टेबल? अहो हे टेबल कशाला पार्लर मध्ये? साहेब पैसे थांबा, बाहेर देतो. हे ऑफिस माझं आहे आणि आता ते मी परत घेतो. ओके, मग आता बाहेर निघी करू. मी इथून कशी जाऊ? हे माझं पार्लर. बाहेर बोर्ड नाही पाहिलं? श्रेयस रियालिटी. अश्विनी ब्युटी पार्लरचा सुद्धा बोर्ड बाहेर आहे. चल ना, बस झालं आता नाटक पार्लरचं, समजलं ना? तुझ्या पार्लरमुळे माझा बिझनेस हिरावून घेतलायस तू. मी हिरावून घेतला? हो, तूच. आणि आता मार्केटमध्ये ना लोक माझ्याबद्दल बोलायला लागली. आणि मी आता नोकरी वगैरे शोधणार नाहीये, कळलं तुला? मला माझा बिझनेस पुन्हा सुरू करायचा आहे आणि त्यासाठी मला हे ऑफिस हवंय. सो आता हे पार्लर बंद करायचं आणि इथून निघायचं. व्हेरी गुड, जा. दादा, ओ दादा, जरा आत येता का? या. हे घ्या. अरे 100 रुपये झाले, इतर 200 आहेत. दादा, 100 रुपये टेबल पार्लर मध्ये आणण्याचे आणि 100 रुपये टेबल पार्लरच्या बाहेर नेण्याचे. ठीक आहे. यांच्या सकट. ए चुप रे. काय ना, हे पार्लर माझं आहे. यामध्ये माझी मेहनत, माझा वेळ आणि बाबांनी मिळवून दिलेला पैसा सगळंच खर्च केलंय. अगं मला ना, जेव्हा ही ऑफिसची जागा बंद होती ना तेव्हा तुम्हाला काहीच करायचं नव्हतं. पण जेव्हा माझं मी पार्लर सुरू केलं तेव्हा तुम्हाला काम करायचं. करा काम, खरंच करा. पण अगोदर काम करा आणि नंतर ऑफिसचं बघा. खूप बडबड करतेस. काय ग, किती कमवलेस या काकूंकडनं? 200 रुपये?
अजून 10 जणींचं करशील हे जे काय करते या पार्लरमध्ये तू. किती कमवशील? 2000 रुपये. मी जेव्हा हे ऑफिस सुरू केलं ना तेव्हा एका महिन्यात 50 लाख रुपयाची डील क्रॅक केली. तुझ्याकडे काय आहे का? त्याचे 200 रुपयाचे सर्व्हिसेस करून किती कमावणार आहे? हळूहळू ना कमवेन पैसे. अश्विनी, यशाचं महत्व ना ठराविक वेळेत मिळालं तरच असतं. 1 महिन्याची मुदत देतोय तुला. जे काही प्रूव्ह करायचं ना ते करून टाक, नाहीतर ही माझी जागा खाली करायची. 1 मिनिट. काय म्हणालात? तुमची जागा? मला वाटतं कदाचित तुम्ही विसरलात की ही जागा तुमच्या मालकीची नाहीये. आणि तुम्हाला आठवत नसेल कदाचित, पण या ऑफिसचा सेटअप सुद्धा मीच करून दिला होता तुम्हाला. तुम्हाला भरपूर पैसे हवेत ना? मी तेवढे पैसे कमवेन. 1 महिन्याची मुदत आहे, नाहीतर जागा खाली करायची. महिन्याभराचा हिशोब म्हटला तर ह्या महिन्यात फार नफा नाही कमवलाय आपण. अगं स्टार्टअपला असं होतं, यु नो, आपल्याला जास्त प्रॉफिट करण्यासाठी ना काहीतरी करावं लागेल. हा, नाहीतर मग लॉस होईल. अजून प्रॉफिट आणि लॉसवरच बोलत बसलाय तुम्ही. हे थंड घे आणि थंड हो. काय हे? थँक्यू. अगं काहीतरी ना नवीन पॅकेजेस करायला आपल्याला हवेत, किंवा असं काहीतरी करायला हवं ना की ज्याने आपलं प्रॉफिट वाढेल. आशूला मी सांगितलं होतं पण तिला ते मान्यच नाहीये. मी तिला किती भारी आयडिया दिली होती की मिसेस इंडियामध्ये भाग घ्यायचा, पण ती नाही म्हणतेय. अगं पण तू तिला का फोर्स करत आहेस? तुझी आयडिया खूप छान आहे, ग्रेट, पण जर ती रेडी नसेल तर चांगला परफॉर्मन्स नाही करू शकणार, आणि मग ह्या सगळ्या गडबडीमध्ये पार्लरला पण वेळ नाही देऊ शकणार. आशू, तू गणपतीच्या कॉम्पिटिशन मध्ये पण भाग घेणार नव्हतीसच ना, पण घेतलास ना? हो ना, पण पडले तोंडावर ना मी. राजू, अगं सकाळपासून बघते, त्या ब्युटिक मध्ये गेल्यापासून ना तू एकाच गोष्टीच्या पाठी लागलीस की तू कॉम्पिटिशन मध्ये भाग घे. तुला एवढंच त्या कॉम्पिटिशनचं कौतुक आहे ना, मग तू घे ना भाग. मला का भरीस पाडते? ठीक आहे, घेते मी भाग, नक्की घेते मी भाग. कारण मी फेमस झाले तर या पार्लरलाच त्याचा फायदा होणार असेल ना, तर मी नक्की घेते भाग. आणि मी तुला 25 लाख रुपये सुद्धा मागणार नाही त्यासाठी. तू खरंच भाग घेणार आहेस? मी गमतीत काहीच कधी बोलत नसते. आणि या पार्लरला जर त्याचा फायदा होणार असेल आणि त्यासाठी मला जर कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यावा लागला तर मी नक्की भाग घेईन. जर कोणी फक्त तुझ्यासाठी चांगला जॉब सोडून इथे कमी पैशात जर काम करायला तयार होत असेल तर मी तुझ्यासाठी कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊ शकते ना. या ब्रिलियंट आयडिया. आता तरी हस, मी तुला कुठेच जायला सांगत नाहीये. आणि मी काय सेमी फायनल पर्यंत नाही, फायनल पर्यंत पोहोचणार आहे. आणि बघ, त्याचा फायदा आपल्या पार्लर साठी नक्की होणार आहे. आणि तेवढं तर मी करू शकते ना माझ्या आशूसाठी. सॉरी, मी तुझ्यावर चिडले, पण आजच्या दिवसात इतक्या गोष्टी घडल्या ना की सगळा राग तुझ्यावरच निघाला. एक मिनिट,
असंच राहायचं, हलायचं नाही, हलायचं नाही, हलायचं नाही. थांब 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 थांब. एक मिनिट हा, एक मिनिट. ओ भाई श्रेयस, किधर है भाई तू? भाई किधर है तू? गले मिल भाई. भाई मैं आज बहुत खुश हूँ भाई. तुला काय आवाज देतोय? तू कुठं होता? लक्ष कुठे तुझं? ये देख, ढँगटण आहे. हे काय वाचतोय? मॉडेल व्हायचं तुला आता. मी आणि मॉडेल मी नाही रे भाई. म्हणजे बायको प्राजक्तासाठी आम्ही म्हणजे मी मिसेस इंडिया कॉम्पिटिशन साठी फॉर्म भरला. तेच प्लॅनिंग चालू आहे केव्हापासून. प्राजक्ता मिसेस इंडिया कॉम्पिटिशन. अच्छा, आणि तू सपोर्ट करतोय तिला? काय 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 झालं असायला? ती काय गणपतीची सोसायटीची कॉम्पिटिशन आहे का? हा, अरे मिसेस इंडिया कॉम्पिटिशन आहे, नॅशनल लेवल कॉम्पिटिशन. इकडे सोसायटीच्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला तेव्हा बघितलं ना काय झालं. अश्विनीला सांगत होतो नको घेऊस भाग, नको घेऊस, पण पडली स्टेजवर. मग काय झालं? झाला व्हिडिओ व्हायरल. त्रास कोणाला झाला? मला झाला. माझ्या बायकोचा तरी इकडेच सोसायटीमध्ये बदनामी झाली. तुझ्या बायकोची तर डायरेक्ट देशभर सॉलिड आहे. नाही नाही, हा तुझा गैरसमज आहे. प्राजक्ता असं कधीच करणार नाही. माझा तिच्यावरती विश्वास आहे. आणि तुला माहिती आहे का मी कशासाठी करतोय? वहिनींच्या पार्लरच्या ब्रँडिंगसाठी. कर कर, एनकरेज कर तू. लक्षात ठेव, मिसेस इंडिया कॉम्पिटिशन आहे. कोणते कोणते राऊंड असतात माहितीये का? स्विमिंग कॉस्ट्युम राऊंड वगैरे वगैरे असे खूप राऊंड असतात. म्हणजे जेव्हा प्राजक्ताचे असे स्विमिंग कॉस्ट्युम घातलेले फोटोज जेव्हा येतील आणि व्हायरल होतील आणि आपल्या सोसायटीतली लोक बघतील तेव्हा ते नाही एनकरेज कर की हो मीच सपोर्ट केलाय तिला. जर का ते म्हणजे कॉम्पिटिशनचा भाग असेल तर मग हरकत काय? अरे दिसायला तर हवी ना मॉडेल सारखी. दिसते का प्राजक्ता तुझी मॉडेल सारखी? श्रेयस, तोंड सांभाळून बोल. तू माझ्या बायकोविषयी बोलतोय, लक्षात ठेव. माझ्या बायकोबद्दल मी एक शब्दही खपून घेणार नाही. हा, सोड सोड. राग आला? तुला राग यावा ना म्हणूनच बोललो मी. मित्र आहे मी तुझा. आणि प्राजक्ताबद्दल ना मला खूप रिस्पेक्ट आहे. मला आज मी कमेंट केली तर तुला इतका राग आला, माझं कॉलर पकडली. रस्त्यावर चालणारा ऐरा गैरा नथू केरा जेव्हा कमेंट करेल तेव्हा काय करशील रे? कॉलर पकडशील? अरे कॉलर पकडणं सोड, बोलू सुद्धा शकणार नाही त्याच्याशी. का? पण तूच सपोर्ट केलाय ना तुझ्या बायकोला. मित्र आहेस ना म्हणून समजवतोय तू. आणि प्राजक्ताला सांग मी सांगितलंय, हा खुलसटपणा सोडून दे. माझी बायको तर झालीये वेडी, हिलाही वेडी करायला निघालीये. जा घरी आणि सांग प्राजक्ताला नको करूस हे सगळं. आणि मित्र आहेस म्हणून सावध करतोय. हे बघ, हे बघ, हे घे. शी बाबा यार, तुला ना यार कुठलेच ड्रेस होत नाहीये. तुझे सर्व ड्रेस ना मेजरमेंट करूनच बनवायला पाहिजेत. ऐक ना, हे तुला ना आधीच कळायला पाहिजे होतं. कॉमन सेन्स आहे. अशू ऐक ना, तुला माहितीये बबनला जेव्हापासून मी सांगितलंय ना की मी यात भाग घेतेय, माझ्यापेक्षा ना तोच एक्साइटेड झालाय ग. खरं तर खूप छान आहे ग. पण आता प्रश्न आहे हा की डिझायनर कुठून आणायची? डिझायनर आली आहे. काय? मयू, तू कधी आलीस पुण्यावरनं? जेनी, म्हणजे तुला माहित होतं मयू येणार आहे? ऍक्च्युली मी ना तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी जेनी आंटीला कॉल केलेला, पण मला सरप्राईज मिळालं. राजू मावशी, तू मिसेस इंडिया मध्ये भाग घेतेस. व्हेरी हॅपी फॉर यू. आणि आता तुझ्या सगळ्या वॉर्डरोबची जबाबदारी माझी. आणि हे बघ मी काय आणलंय.
फॉर्मची प्रिंट हा उद्याच्या उद्या भरावा लागेल, कारण उद्या लास्ट डेट आहे. माझा आहे ना मोठा प्रश्न सुटलाय. मावशी, आपण तुझ्यासाठी ना एक्सक्लुझिव्ह डिझाईन्स बघूया आणि छानसा टेलर बघून शिवून घेऊया. त्याची काही गरज नाहीये. का तू आधीच सगळे ऑनलाईन ऑर्डर करून टाकलेस का कपडे? बघ आशू, मी म्हणलं ना माझ्यापेक्षा जास्त बबनच एक्साइटेड आहे. प्राजू, तू या स्पर्धेत भाग घ्यायचा नाही. अरे पण का? मी म्हणतोय म्हणून. अश्विनी, प्राजक्ता, मी निघते. हा, मयू, तू घरी जा बाळा. हे बघ प्राजू, तू फॉर्म भरू नकोस. असं काय झालं अचानक? इतक्या वेळ तर एक्साइटेड होतास ना, मग काय झालं असं? तेव्हा वाटत होतं, आता वाटत नाहीये. तुला कोणी भडकवलंय का? कुणी कशाला भडकवायला पाहिजे? मला अक्कल नाहीये, विचार करू शकत नाही मी. बघ प्राजू, मी खूप विचार केलाय. विचार केल्यानंतर हा डिसिजन घेतलाय. अगं, तू या स्पर्धेत भाग घेतलास तर आपल्या आईबाबांना वाईट वाटेल आणि सगळ्यात महत्वाचं, कार्तिकवर त्याचे वाईट परिणाम होतील. पण इतक्या वेळ तर तुला हे कधीच वाटलं नाही. सॉरी, तुमच्या दोघांमध्ये बोलणं खरं तर चुकीचं आहे. पण भाऊजी, हिच्या स्पर्धेत भाग घेण्याने अगोदर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. मग नेमकं आत्ता काय झालंय? हिने स्पर्धेत भाग घेतला तर सोसायटीतले लोक नको नको ते नावं ठेवतील, कमेंट्स करतील, हसतील तिच्यावरती. म्हणजे तोकडे कपडे नाही, नको. एक मिनिट, काय म्हणालात तुम्ही? तोकडे कपडे? तुम्हाला हे भेटले होते का? नाही, ही स्पर्धेत भाग घेणार नाही, बस ठरलं. म्हणजे तुम्हाला हे भेटले? चल माझ्या बरोबर. कुठे? चल म्हणते ना, चल. काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? मी काय केलं? जो नवरा आपल्या बायकोच्या सपोर्टमध्ये नेहमी उभा असतो, तो आज तुमच्या भडकवण्यावरनं तिच्या विरोधात उभा राहिला. काय हे सगळं आणि का करताय तुम्ही? हे बघ अश्विनी, मी कोणालाही भडकवलं नाही. सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली, दॅट्स इट. काय सत्य परिस्थिती सांगा ना मला. प्राजक्ता या स्पर्धेमध्ये भाग घेते म्हणून तिची बदनामी होईल, तिच्या मुलाला तिची लाज वाटेल, बबन भाऊजी तिला सपोर्ट करतायत म्हणजे ते चुकीचं आहे. ही सत्य परिस्थिती आहे. तिच्या स्पर्धेत भाग घेण्याने तिच्या नवऱ्याला जर काही याबद्दल वावगं वाटत नसेल तर तुम्हाला वाटण्याची काय गरज आहे? आणि मी म्हणते, वाटलं तर वाटलं, हे सगळं तुम्ही बबन भाऊजींच्या मनात का भरून दिलंय? का करताय तुम्ही असं? जर एखादी बाई स्वतःची नवीन ओळख निर्माण करू पाहते, स्वतःचं नवीन अस्तित्व निर्माण करू पाहते, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? ओळख? हा, कुठली ओळख ग? आणि ही प्राजक्ता, तिने जर या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला तर तिची वेगळी ओळख पडणार. अच्छा, हे पांड्या, कॉम्पिटिशनचं नाव काय रे? मिसेस इंडिया. हा, एक्झॅक्टली, मिसेस इंडिया. कोणामुळे झाली ती मिसेस? बबनमुळे. लग्न नसतं केलं तर मिसच राहिली असती. मग ज्या व्यक्तीमुळे हे टायटल मिळालंय त्या व्यक्तीला जर त्याच्या बायकोचं या कॉम्पिटिशन मध्ये जाणं आवडलं नसेल तर मग का करावं? नाही म्हणजे हे सगळं करून काय सुख मिळणार आहे तुम्हाला? सांग ना. ओळख. हा, वाच, काय लिहिलंय? मिस्टर अँड मिसेस श्रेयस वाघमारे अँड फॅमिली. हे तुझ्या आयुष्याचं सत्य आहे. अश्विनीच्या आधी जे मिसेस लावलंय ना ते माझ्यामुळे, आणि अश्विनीच्या नंतर जे नाव आहे ना ते माझंच आहे, श्रेयस.
आणि ते तू नकारू शकत नाहीस. तुझं अस्तित्व माझ्यामुळे, तुझी ओळख ही माझ्यामुळे, कळलं? अँड फॉर दॅट मॅटर कुठल्याही लग्न झालेल्या बाईचं वेगळं अस्तित्व नसू शकतं. म्हणजे जे काय अस्तित्व आहे तिच्या नवऱ्यामुळे. यावर तुला काही प्रवचन द्यायचं तर देऊ शकतेस, पण काय बोलशील ग? जे खरंय ते खरंय. राजू, आता कुणी काही म्हणू दे, मी हा फॉर्म भरणार आहे म्हणजे भरणारच आहे. आताच मी आशूकडे जाते, तो भरते आणि तिला देऊन येते. राजू, तू असं काही करणार लक्षात ठेव. तू हे बरोबर करत नाहीयेस. अगं राजू, तू असं काही केलंस ना तर आई बाबा दिवाळीला सुद्धा घरी येणार नाही आणि आपल्याला गावी सुद्धा येऊ देणार नाही. लक्षात ठेव. चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, कारण मी आशूला प्रॉमिस केलंय. त्यामुळे मी तो आत्ताच्या आत्ता तिच्याकडे घेऊन येणार आहे. एक तर उद्याच ना सबमिशनची लास्ट डेट आहे, त्यामुळे मी आता जाते आणि तिला फॉर्म देऊन येते. राजू, तू मी राजू, राजू, तावा तावात हा फॉर्म भरला. म्हणाली आताच जाऊ दे त्या आशूला. रागाने काहीतरी एवढी आहे ना, पायऱ्यात दिसल्या नाही, धड पडली. अरे हात फ्रॅक्चर झाला ठीक आहे रे, डोक्यावर पडली असती, लागला असतं डोक्याला, तर कुठपर्यंत गेलं असं प्रकरण? काय चाललंय तुम्हा दोघींचं? इतकं एक्स्ट्रीम का वागताय तुम्ही दोघी? अहो, बरं झालं, मी तर म्हणतो बरं झालं, एकदाच्या या गोष्टीचा निकाल लागला. प्राजू, अगं कॉम्पिटिशनला खूप वेळ आहे. 2 महिने आहेत आपल्या हातात. तू फॉर्म अजूनही भरू शकतेस. बरं, अजून फॉर्म भरा. अगं काय वेडेपणा लावलायस? काय करताय तुम्ही दोघी? आणि तू तर काय, तू तर तुझ्या मुलीला इन्व्हॉल्व केलंय याच्यात. अगं काय आदर्श ठेवतोय आपण आपल्या मुलांसमोर? तुला कळतंय का, मोठे झाल्यावर ते एक्झॅक्टली आपली कॉपी करणार आहेत, तेव्हा काय उत्तर देणार आहे आपण त्यांना? आणि काय सांगतेस प्राजक्ताला? फॉर्म भर. कसं फॉर्म भरणार? मिसेस इंडिया कॉम्पिटिशन आहे, कितीतरी प्रॅक्टिसेस असणार, परफॉर्मन्सेस असणार. ही काय त्या प्रॅक्टिसला या गळ्यात पट्टी घालून जाणार आहे का? तुम्ही बायका प्लीज ना आता आता एक्स्ट्रीम करणं बंद करा. बरं झालं प्राजक्ता पडली. म्हणजे पडली ते बरं नाही झालं, लागलं ते वाईटच झालं, पण निकाल छान लागला ना रे. म्हणजे एकदाच संपलं सगळं. फॉर्म पण नको, कॉम्पिटिशन पण नको, काहीच नको. बरं झालं. प्राजक्ता आता स्पष्टच बोलतो, तुम्ही बायकांनी आता जरा एक्साइटेड होणं कमी करा आणि जरा विचार करा, आपण कोण आहोत, आपलं बॅकग्राऊंड काय आहे, आपण काय करतोय. डायरेक्ट मिसेस इंडिया हे पण आहे नुसता. हे पांड्या, चल तिला आराम करू दे, चल. अगं प्राजू, काय करते? शांत हो, शांत हो अगोदर. अगं एक गोष्ट तुझ्यासाठी करायला गेले होते मी, पण काय तू सांग ना आता. या हाताने श्रेयस म्हणतो तेच बरोबर आहे ग आशू, नाही घेऊ शकणार आता कॉम्पिटिशन मध्ये भाग. आशू, माझाच मूर्खपणा होता, माझाच मूर्खपणा होता. त्या लिफ्टची वाट न बघता मी जिन्यानं उतरायला गेले. आणि आशू, मी तुझी चांगली मैत्रीण आहे आणि मी तुझ्यासाठी एवढं सुद्धा नाही करू शकले ग. माझ्या मूर्खपणामुळे ना आपल्या हातात आलेली चांगली संधी मी घालवली. सॉरी आशू, एक्स्ट्रीमली सॉरी. राजू, आपलं ठरलंय ना, आणि ठरल्याप्रमाणे आपण उद्याच फॉर्म भरायचं. पण या हातानं ठरलं म्हणजे ठरलं. चला चला लवकर. आई, मला लोकेशन सापडलं बघ, पण खूप टाइम दाखवतो ग इथून पोचायला. आणि जर ट्रॅफिक लागलं तर अजून जास्त टाइम. ऑटो वायू, एक काम कर, तू जा त्या साईडला, तिकडे ऑटो मिळेल, जा बघ लवकर.
आशू अगं मला आहे ना थोडं टेन्शनच येत आहे ग. या अवस्थेत माझा फॉर्म घेतील ना ते? प्राजू एकदा ठरवलंय ना आपण, होईल सगळं. जेनिफर, हॅलो. अरे हॅलो अश्विनी, ऐक मी पार्लर मध्ये आहे आणि तुझ्या गणू समोर दिवा लावला आहे. कुठलंही इम्पॉर्टंट काम करताना तू हे करतेस ना, सो आय फील आज मी तुझ्या बिहाफवर हे केलं आहे. आणि बाय द वे फायनली काय झालं आहे? एव्हरीथिंग इज ओके ना? तू फॉर्म सबमिट केलास ना? अगं नाही, म्हणजे आम्ही सबमिट करायलाच चाललोय पण रिक्षाच सापडत नाहीये. व्हॉट? अजून तुम्ही पोहोचला नाहीत? पोचू अगं, आम्ही पोचू लवकर. बट हाऊ? अगं तू माझा मेसेज नीट वाचला नाहीस का? त्यांच्या साईडवर अपलोड केला आहे की आज फॉर्म भरण्याची वेळ फक्त 2 वाजेपर्यंत आहे, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नाही, बिकॉज त्यांचं ऑफिस आज हाफ डे आहे. काय? 2 वाजेपर्यंतच? अरे देवा. आई अगं तिकडचे रिक्षावाले रेडी होत नाहीये त्या लोकेशनला जायला. आपल्याला ना ती दुसरीकडून बघावी लागेल. चल लवकर चल. मयू अगं ते ऑफिस फक्त 2 वाजेपर्यंतच उघडं आहे. बापरे. तर चला लवकर, थांबू नका तिकडे. अरे यात पण ऑटो. चल 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 तिकडून बघूया. ही बिल्डिंग आहे? ब्रेक केवढी मोठी आहे अगं. चला लवकर, आपल्याकडे ऑलरेडी टाइम कमी आहे. चल आईचं. अगं चल. ए उघडलं. चल चल चल. अरे इथे तर कोणीच नाही आणि कुणाला भेटायचं आपण? तुम्ही ना दोघी इथे थांबा, मी इन्क्वायरी करून येते तिथे. आशू माझ्या ना पोटातच गोळा आलाय ग. राजू, हा तिथे ना काही बायका दिसत आहेत. बहुतेक तिथे गेल्यावर आपल्याला काहीतरी कळेल. जाऊया? हा चल. त्या फक्त वरती गेल्यात. चल. ओ मॅडम, काय कुठे निघालात? अहो चेंजिंग रूम इकडे आहे, तिकडे कुठे निघालात तुम्ही? काय कपडे न बदलता ड्युटी करायचं ठरवलंय की काय? हा ड्युटी? अहो क्लिनिक स्टाफ ना तुम्ही. ओ मला आमच्याकडे बघून कळत नाहीये आम्ही साफसफाई वाले नाहीयेत ते? अहो अवतार तर तसाच दिसतोय. एवढ्या मोठ्या ऑफिस मध्ये काम करता आणि तुम्हाला एवढं शिकवलं नाहीये की कोणी आलं तर त्याला आधी विचारावं? आपलं बोलत सुटलाय तुम्ही ते. 5 मिनिटात काउंटर बंद होणार आहे, त्यानंतर कोणताही फॉर्म नाही घेतला जाणार. त्यामुळे चला प्राजू मावशी, चल आई चल लवकर. चल प्राजू. काय कोणी येतंय फॉर्म भरतय? ए काय तुला कळतं का रे? तुझ्या मोठ्या बॉसकडे कंप्लेंट नाही केली? हो, जा, जा. नाही काही नाही आपल्या. अगं ए शांत राहा.
वाटतात अगं मला. हो, पण आधी फॉर्म भरायचं बघू पण ना. मी साफसफाईवाली वाटते भाऊ का? भाऊ, तुम्ही शांत राहा. मला साफसफाईवाला म्हणतो. अगं पण तू शांत हो ना, आता फॉर्म भरणं महत्वाचं नाहीये का? पण मी साफसफाईवाली नाहीये ना. चला लवकर चला. तुम्ही बसा इथे, मी विचारून आले. फॉर्म फॉर्म थँक्यू. पेन. थँक्स. हा इंट्रोडक्शनचा फॉर्म आहे, या तुझे सगळे डिटेल्स लिहायचे. हा मी भरते. स्पर्धकाचे नाव अश्विनी श्रेयस वाघमारे. आई, तू मिसेस इंडिया कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार आहेस? हो. हे फक्त मी तुझ्यासाठी आणि कुहूसाठी करते. आज मी इथे माझा फॉर्म भरायला आले, राजू मावशीचा नाही. काल तुझे बाबा ना मला बरोबर बोलले आणि ती गोष्ट माझ्या मनात घट्ट घर करून बसली. मी तुमच्या पुढे कोणता आदर्श ठेवणार याच्यावर तुम्ही तुमच्या भविष्यात तुमचे निर्णय घेणार. कारण काल मी तुझा चेहरा जेव्हा बघितला ना, तेव्हा मला जाणवलं की आई वडिलांनाच मुलांकडनं अपेक्षा नसतात, तर मुलांनाही आई वडिलांकडनं अपेक्षा असतात. तुझी इच्छा आहे ना मी या स्पर्धेत भाग घ्यावा? मी भाग घेणार नाही. माझ्या मुलींची माझ्यामुळे नजर जर खाली गेली तर मला चालणार नाही. मी इथपर्यंत आले ना, मग आता मागे वळून नाही बघणार मी. स्पर्धेत भाग घेऊन जर आपण हरलो ना तर त्याला हरकत नाही, पण हरू या भीतीनेच जर स्पर्धेत भाग घेतला नाही तर त्याला काही अर्थ नाही. आणि मयू, तूही ही गोष्ट कायमची लक्षात ठेव. एका हाती संसार, एका हाती स्वप्न, खोपा बांधते मी कष्टाने उंच ग, भरारी घेण्या उमले बोला पंख, म्हणे मला चाल पुढे पुढे ग आनंद. येस मॅम. लढेन अखंड, असेल दारी सदा आनंद. ओके, पार्टिसिपंटचं नाव काय? अश्विनी श्रेयस वाघमारे. ओके.